यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। पश्चिम विदर्भामध्ये 11 लाख शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, 6,32,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। धुळ्यामध्ये दुष्काळाचं संकट, जिल्ह्यातील 57 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 50.97% पाणीसाठा। सोलापूरचं उजनी धरण मृत साठ्यामध्ये जाणार, सोलापूर शहरासाठी येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये 4 ते 5 टीएमसी पाणी सोडलं जाणार। सध्या धरणामध्ये 8 टीएमसी पाणी साठा। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागामध्ये 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। 6 जानेवारीला संध्याकाळी 4 नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार। दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंदचा निर्णय। परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी जमा, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा। मुंबईतल्या आंदोलनासाठी तरुणांना पैसे देणार। नव्या वर्षात सोलापूरकरांना रिंग रोडची भेट, या रिंग रोडमुळे कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी फायदा होणार। 45 किलोमीटरच्या रिंग रोडमुळे नागरिकांची पैशांची आणि वेळेचीही बचत होणार। कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक मारहाण प्रकरणामध्ये महाराष्ट्र स्टेट फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशनकडून निषेध व्यक्त, संबंधितांवर कडक कारवाई करा अन्यथा बेमुदत संपाचा इशारा। रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्यानं आळंदीची इंद्रायणी आजही फेसाळलेलीच। हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला, तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सुस्त। कोल्हापूरच्या काही भागात घर बरसल्या, पावसाच्या हलक्या सरी। मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा परिसरामध्ये पाऊस, अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची तारांबळ।